नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिल्वर ओकवरील हल्ल्याप्रकरणी ही भेट झाल्याची माहिती मिळते. शरद पवार यांच्या घरावरती हल्ला झाला. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये हल्ल्याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तब्बल 20 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या दोन्ही नेत्यांची भेट झाली. अर्थातच विषय होता सिल्वर ओकवरच्या हल्ल्यासंदर्भातला. दोघांमध्ये तब्बल 20 मिनिटं चर्चा झाली. सुप्रिया सुळेंनी दिलीप वळसे पाटलांची भेट घेतली. सिल्वर ओकवरच्या हल्ल्याप्रकरणी ही भेट असल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवार यांच्या घरावरती झालेला हल्ला आणि याच प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांची आज भेट घेतली आणि हल्ल्याबाबतची माहिती या भेटीमध्ये गृहमंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. 20 मिनिटं सुप्रिया सुळे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली. याच संदर्भातली आणखी एक मोठी बातमी. सिल्वर ओकवरील हल्ल्याप्रकरणी गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक सध्या सुरू आहे. यामध्ये सायबर सेल आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. अनेक अधिकारी बैठकीला उपस्थित असून सिल्वर ओकवरील हल्ल्याप्रकरणी ही बैठक सुरू आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सुरू आहे. आधी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलीप वळसे पाटलांची भेट घेतली आणि त्यानंतर सिल्वर ओकवरील हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे. सायबर सेल आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. वळसे पाटलांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे. त्याआधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील गृहमंत्र्यांची भेट घेतली. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्यासोबत जोडले गेले. थेट जाऊयात. विनोद, आधी सुप्रिया सुळेंनी देखील गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता एक महत्त्वाची बैठक गृहमंत्र्यांच्या घरी सुरू आहे, त्याबद्दल माहिती. नक्की शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी जो हल्ला केला त्या प्रकरणामध्ये गृहमंत्री फार अलर्ट झाले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सकाळी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बैठक पार पडली. त्यानंतर मात्र सुप्रिया सुळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि शरद पवार यांच्या सुपुत्री आहेत, त्यामुळे ही फार गंभीर बाब आहेत आणि त्या संपूर्ण हल्ल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून देत आहे. एकंदरीत सुप्रिया सुळे यांच्या येण्याने यामध्ये नक्की काही तथ्य आहेत का आणि अनेक काही क्ल्यू मिळू शकते ही शक्यता नाकारता येत नाही. कारण सुप्रिया सुळे ज्यावेळेस हा हल्ला झाला होता त्यावेळेस त्यांची समजूत काढण्यासाठी शेतकरी एसटी कर्मचाऱ्यांचा समजूत काढण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी वारंवार म्हटलं की आम्ही चर्चेला तयार आहे, आमच्या गोष्टी ऐका आणि अशा प्रकारचं उग्र आंदोलन करू नका, दगडफेक आणि चप्पलफेक करू नका, असंही त्यांनी वारंवार त्या ठिकाणी आंदोलकांना विनंती केली. पोलिसही त्या ठिकाणी होते, परंतु त्या दरम्यान नेमकं त्या आंदोलनामध्ये काय घडलं त्याबाबतची संपूर्ण आखोदेखा माहिती सुप्रिया सुळे यांनी वळसे पाटील यांना सांगितलं आलं आहे. आणि गुप्तचर यंत्रणा आणि त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणांची या ठिकाणी अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहेत. गृह विभागाचे काही अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत आणि खास करून महाराष्ट्रामध्ये आणि खास करून इतर व्हीआयपींबाबतही या ठिकाणी चर्चा होत आहे. सायबर सेलचे अधिकारी या ठिकाणी फुटेज चेक करत आहे, कारण आझाद मैदानापासून तर सिल्वर ओकपर्यंत जो साधारणतः अंतर 3-4 किलोमीटरचा आहे त्या दरम्यान ते लोक आले कसे आणि सिल्वर ओककडे कशा प्रकारे घुसखोरी केली यासारख्या अनेक गोष्टींची त्या ठिकाणी सायबर सेलच्या माध्यमातून CCTVची छाननी करण्यात आली आहे. त्याचे काही विशेष फुटेज या ठिकाणी दाखवण्यात आले असल्याची माहिती येत आहे. तर त्यामुळे आज जी बैठक सुरू आहेत गृहमंत्रालयांच्या मंत्रींच्या निवासस्थानी, त्या बैठकीमध्ये सुरक्षाबाबत एकंदरीत चर्चा होत आहेत. सुप्रिया सुळे यांनी भेटून संपूर्ण माहिती त्या आंदोलनाची दिली आहे. त्यानंतर मात्र सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा, सायबर सेल
यासारख्या संपूर्ण अधिकाऱ्यांसह या ठिकाणी बैठक सुरू आहे. तर भविष्यात अशा काही घटना होणार नाही याची काळजी या माध्यमातून घेण्यात येत आहे. त्यामुळे ही बैठक फार महत्त्वाची आहे. आणि जरी असं म्हटलं जात आहे की सुरक्षा यंत्रणामध्ये इंटेलिजन्स फेल्युअरमुळे ही घटना घडली आहे आणि पत्रकार आधी पोहोचले आणि नंतर पोलीस यंत्रणा पोहोचली, त्यामुळे या गोष्टीतलं जी तफावत आहे तेही या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आणि या दरम्यान जे दोषी अधिकारी आहेत त्यावर कारवाई करण्यात येईल अशी ही माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे ही फार महत्त्वाची बैठक मानली जात आहे, कारण या बैठकीमध्ये सुरक्षेबाबत अंतिम निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जी जी विनोद, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आणि आपण या सगळ्याचे अपडेट घेत राहू. ही बैठक संपल्यानंतर त्यातून काय नेमकी चर्चा झाली, कशासाठी ही बैठक होती, किंवा अर्थातच सिल्वर ओकवरच्या हल्ल्याप्रकरणी ही बैठक आहे. मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक सध्या सुरू आहे. गुप्तचर विभागाचे अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. त्याआधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांची भेट घेतली. दिवसभरातल्या घडामोडींकडे आपलं असंच लक्ष असेल. आणि याकडेची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अमरावतीमध्ये पोहोचलेत. दरम्यान नागपूर विमानतळावरती शरद पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. साधारण सकाळी 10:30 वाजता ते नागपूर विमानतळावरती पोहोचले. तिथे कार्यकर्त्यांनी अगदी जंगी स्वागत त्यांचं केलं. आज ते अमरावतीच्या एक दिवसीय दौऱ्यावरती आहेत. नागपूर विमानतळाकडनं त्यांचा गाड्यांचा ताफा अमरावतीकडे रवाना झाला आणि आता अमरावतीमध्ये ते पोहोचलेले आहेत. अमरावती इथल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये विभागीय संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि याच बैठकीला शरद पवारांसोबतच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. आणि या संवाद बैठकीची जय्यत तयारी झालेली आहे. अमरावती शहरामध्ये मोठमोठे स्वागताचे पोस्टर्स लागलेले आहेत. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे अमरावतीमधून आपल्या सोबत आहेत. संजय, आता शरद पवार पोहोचलेत का अमरावतीमध्ये आणि त्यापुढचे सगळे कसे कार्यक्रम? श्वेता, निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे 10 वाजता नागपुरात पोहोचले आणि नागपुरातून ते आता नुकतेच 10 मिनिटांपूर्वीच अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जे आहेत हर्षवर्धन देशमुख यांच्या घरी पोहोचलेले आहेत. मी सध्या हर्षवर्धन देशमुख यांच्या घराच्या बाहेरच आहोत. आपण पाहू शकतो की हर्षवर्धन देशमुख यांच्या घरासमोर पोलिसांचा हा कडेकोट बंदोबस्त लागलेला आहे. एक DCP, एक SCP, एक PI, PSI आणि अनेक या ठिकाणी बंदोबस्तासाठी लागलेला आहे. या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे निलंबित आमदार आहे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पोहोचलेले आहे. शरद पवारांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी शरद पवारांचं जवळपास 1 ते 1 भेट जी आहे ती राखून ठेवण्यात आलेली आहे. संजय, नीट आवाज पोहोचत नाहीये तुमचा. मात्र आता नागपूर विमानतळावरती स्वागत झालं, मग आता शरद पवारांचा ताफा अमरावतीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे आणि तिथे पुढच्या कार्यक्रमासाठी शरद पवार पोहोचलेत. संपूर्ण दिवसभर अमरावतीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम, काही उद्घाटनं ही शरद पवारांच्या हस्ते होणार आहेत आणि त्यासाठीच शरद पवार एक दिवसाच्या अमरावती दौऱ्यावरती आहेत. आधी नागपूर विमानतळावरती ते पोहोचले सकाळी 10:30 वाजता आणि आता साधारण दुपारी 1च्या दरम्यान ते अमरावतीमध्ये पोहोचलेत. मुंबईतल्या शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेला हल्ला आणि त्यानंतर प्रथमच ते दौऱ्यासाठी बाहेर पडलेत. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त हा अगदी कडक ठेवण्यात आलाय. नागपूर विमानतळापासून ते अगदी अमरावतीत जिथे 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 कार्यक्रमासाठी शरद पवार उपस्थिती लावणार आहेत त्या सगळ्याच भागामध्ये कडक असा पोलिसांचा बंदोबस्त आहे. नागपूर विमानतळाला तर छावणीचं स्वरूप आलं होतं. इतक्या मोठ्या संख्येनं पोलीस तिथे होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अगदी जंगी तयारी केलेली होती, जंगी स्वागत केलं अगदी ढोल ताशांच्या गजरात. 3 वर्षांनंतर शरद पवार अमरावतीमध्ये येत आहेत. याआधी पूर्व विदर्भाचा दौरा त्यांनी केला होता, मात्र आता पश्चिम विदर्भात शरद पवार आलेले आहेत. पुन्हा आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे अमरावतीतून आपल्या सोबत आहेत. संजय, 10:30 वाजता शरद पवार हे नागपूरच्या विमानतळावरून सरळ अमरावतीला आलेले आहेत. अमरावतीला ते शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि 1 वाजतापासून तर 1:45 पर्यंत या ठिकाणी त्यांचा वेळ जो आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर 2 वाजता त्यांचे शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर 3 वाजता ते ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या
नेते आहेत आणि अमरावती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांच्याकडे फिनलिस्टच्या जे कामगार आहे, या कामगारांसोबत त्यांची बैठक आहे आणि त्यानंतर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट होणार आहे आणि त्यानंतर तब्बल 4:30 वाजता जो संवाद बैठक आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची अमरावती विभागीय पातळीवरची बैठक आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या 5ही जिल्ह्यातून निवडक नेते आणि कार्यकर्त्याच्या संवाद बैठकीला उपस्थित राहणार आहे. या बैठकीला शरद पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते जे प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील. महाराष्ट्र या मानाच्या कुस्ती स्पर्धेमध्ये कोल्हापूरचे पहलवान पृथ्वीराज पाटील यांनी 25 वर्षानंतर हा मानाचा पुरस्कार पुन्हा कोल्हापूरला मिळवून दिला. मी त्याबद्दल त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी असा निर्णय घेतला आहे की कोल्हापूरच्या या पैलवानाचा सत्कार भारतीय जनता पार्टी करेल आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही 5 लाख रुपये हे त्यांना त्यांच्या पुढच्या सरावाकरता या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. कोल्हापूर उत्तरची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि एक प्रचंड मोठा प्रतिसाद हा भारतीय जनता पक्षाचे आमचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांना या ठिकाणी मिळतो आहे. विशेषतः हा जो मतदारसंघ आहे हा हिंदुत्ववादी मतदारसंघ आहे. वर्षानुवर्ष या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत होती, भारतीय जनता पक्षाची मदत होती. त्यामुळे आमच्या विचाराला मानणारा अशा प्रकारचा मतदारसंघ आहे आणि आता काँग्रेस हा मतदारसंघ लढवते आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांच्या सोबत आहे. पण राजकारणामध्ये पॉलिटिकल अर्थमॅटिक चालत नाही, राजकारणात पॉलिटिकल केमिस्ट्री चालते आणि इथल्या मतदारांची पॉलिटिकल केमिस्ट्री ही पूर्णपणे बदललेली आहे. तो शिवसेनेचा आहे म्हणून मतदार काँग्रेसला मतदान करेल किंवा अशा प्रकारचं जे अर्थमॅटिक आपण लावतो ते अर्थमॅटिक आता लागणार नाहीये. पॉलिटिकल केमिस्ट्री ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं आणि भगव्याच्या बाजूनं आहे. हे आता या उत्तर कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. उत्तर कोल्हापूरमध्ये एक अजून गोष्ट मला पाहायला मिळाली ती म्हणजे मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण. ज्या प्रकारे सत्ता पक्षाचे नेते मंत्री दहशत पसरवण्याचं काम करतायत, महाराष्ट्र आहे की बंगाल आहे असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा प्रकारचं काम या ठिकाणी होताना दिसतंय. पण मला विश्वास आहे या दहशतीला झुगारून लोक मोठ्या प्रमाणात मतदान करतील आणि भारतीय जनता पक्षालाच या ठिकाणी लोकांचं मतदान मिळेल याबद्दल मला कुठलीही शंका नाही. खरं तर आपण एकूणच राज्याची परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सत्ता पक्षाबद्दल, महाविकास आघाडीबद्दल लोकांमध्ये प्रचंड मोठा संताप आहे आणि ज्या प्रकारचा भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार या आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याची एक स्वाभाविक अशा प्रकारची लोकांच्या मनामध्ये चीड आहे. कोल्हापूरमध्ये महापूर आल्यानंतर
लोकांना आश्वासन दिलं की 2019ला तेव्हाच्या सरकारने जे काही दिलं ते सगळं आम्ही देऊ, पण हे सरकार ते काही देऊ शकलं नाही. इथले पालकमंत्री असतील, मंत्री असतील, हे कोणीही सरकारला पटवू शकले नाही की मागच्या महापुरात जे मिळालं तेच आता आपण दिलं पाहिजे आणि त्यामुळे लोकांचं आतोनात नुकसान आपण झालेलं पाहिजे. ज्या प्रकारे गोकुळच्या निवडणुकीकरता लॉकडाऊन पोस्टपोन करण्यात आला आणि 400 लोकांचा मृत्यू झाला, हे देखील लोकांनी अनुभवलेलं आहे. आणि गोकुळची निवडणूक झाल्याबरोबर लागलेल्या लॉकडाऊनचा विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना कशा प्रकारे मारण्यात आलं हे इथल्या व्यापाऱ्यांनी अनुभवलेलं आहे. एकूणच कोल्हापूरच्या विकासामध्ये महाविकास आघाडीचं काय योगदान आहे, एक तरी गोष्ट महाविकास आघाडी दाखवू शकते का? आज आम्ही इथला टोल रद्द केला, इथल्या एअरपोर्टचं विस्तारीकरण सुरू केलं, हायवेचं काम सुरू केलं, पिण्याच्या पाण्याची योजना असेल, जलमल विस्तारणाचं काम असेल, अशी कित्येक कामं आहेत की जी आमच्या सरकारच्या काळात केलेली आम्ही दाखवू शकतो. पण हे सरकार आल्यानंतर एकही काम कोल्हापूर करता आम्ही केलाय असं हे सरकार दाखवू शकत नाही. आणि म्हणून आता जनतेचा पुरता भ्रमनिरास झालेला आहे आणि हे सरकार स्वतःच्या पलीकडे पाहू शकत नाही, ही भावना लोकांमध्ये तयार झाली असल्यामुळे मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एक चांगला विजय मिळेल आणि 107वे भाजपचे आमदार म्हणून या ठिकाणी नाना कदम हे निवडून येतील. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये सोलापूरला, पंढरपूरला पांडुरंगाचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे आणि आता यावेळी आई अंबाबाईचा आशीर्वाद हा निश्चितपणे आम्हाला मिळेल, हा मला विश्वास आहे. या ठिकाणी माननीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण टीमने, आमचे मुन्नाजी असतील, या ठिकाणी आमचे सगळे आमदार असतील, सगळे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगली मेहनत केली आहे. लोकांपर्यंत आमचे लोक पोहोचले आणि आता लोकांना निश्चितपणे माहिती आहे की 12 तारखेला काय नेमकं करायचं आहे, लोकांचं ठरलंय आणि ते भाजपला जिंकवणार आहे. एक पॉलिटिकल केसनुसार हिंदुत्ववादीमध्ये शिवसेनेची जी काय मत आहेत तुम्हाला किती पडतील असं वाटतंय? काय किती पडतील वगैरे नाही, ते सगळेच आमच्या सोबत आहे. भाजपने इतर धर्मांमध्ये वाद निर्माण केलेले आहेत. शाहू महाराजांची ही नगरी आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं राजकारण आता भाजप करते असा आरोप नाना पटोलेंना न पाहता, न समजता, न विचार करता बोलण्याची जुनीच सवय आहे. आमच्याकडे असताना ते असंच बोलत होते, म्हणूनच आता ते तिकडे गेलेले आहेत. खरं म्हणजे भगव्याचा त्यांना एवढा राग का आहे, भगव्याचा त्यांना एवढा तिटकारा का आहे, भगवं म्हटल्याबरोबर धर्मांधता का दिसते आणि त्याच वेळी इतर धर्माचा विषय आला तर त्याचं लांबून चालन ते का करतात. या प्रवृत्तीमुळेच खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचा विचार जो आहे, हा विचार या लांबून चालनाच्या पद्धतीमुळेच आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे. त्यामुळे त्यांना कितीही भगव्याचा तिटकारा असला तर या छत्रपतींचा भगवा आहे तो घेऊन आम्ही पुढे जाणारच. राज्यामध्ये सांगितलं होतं की 3 लाख लोक येणार आहेत पंचायत, आता कधी येणार आहे? राज्यामध्ये आपण असा उल्लेख केला की गृहनिर्माण झालेला आहे, त्यामुळे भाजपकडून अशी मागणी होते का की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि कोणत्याही त्याबद्दल विधान पण केले? भारतीय जनता पक्षाची अधिकृत अशी कुठलीही मागणी नाही. तिच्या काळात अजूनही भाजपला हिंदुत्वाचा आधार घ्यावा लागतो आणि काल जी गर्दी जमवली होती ती बाहेरून आणलेल्या लोकांची गर्दी होती असा दावा नाना पटोले. नाना पटोलेंवर तुम्हाला या आधीच उत्तर दिलंय, मी पुन्हा एकदा सांगतो. भारतीय जनता पक्षाचा श्वास हिंदुत्व आहे. हिंदुत्व आणि विकास आजचा नाही आहे, या अजेंड्यावर भारतीय जनता पक्ष तयार झालेला आहे. नाना पटोले फार थोड्या काळाकरता आमच्याकडे आले होते तेव्हा त्यांना त्याची माहिती नाही.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. कुठेतरी महिलांच्या बद्दल केलेलं विधान असेल, त्यानंतर ईडीची दाखलेली वृत्ती असेल आणि पैशांची केलेली भाषा असेल, यामधून पार्टी विथ डिफरन्स अशी भाजपची ओळख असलेली ओळख कुठेतरी बदलत झाली आहे. कुठलीही ओळख बदललेली नाही. वस्तू एखाद्या गोष्टीचा विपर्यास हा अनेक वेळा केला जातो. तो विपर्यास या ठिकाणी निवडणुकीच्या काळात अधिक मोठ्या प्रमाणात होतो. तसाच विपर्यास तो झालाय. भारतीय जनता पार्टी आपल्या तत्वांवर, आपल्या नीतीवर पूर्णपणे कायम आहे आणि म्हणून जनता आमच्या सोबत आहे आणि देशामध्ये तुम्ही बघितलं असेल जनता आमच्या सोबत आहे. एकीकडे महागाई, बेकारी, बेरोजगारी सारखे प्रश्न असताना युवकांच्या हातामध्ये हनुमान चालीसा देऊन भोंग्या विरोधात काम करायला काही जण सांगताय. या घटनेकडे तुम्ही कसं बघता आणि याच्याशी हिंदुत्व कसं जोडतं? असं आहे की हनुमान चालीसा हा आपल्या देशाची एक परंपरा आहे आणि हनुमान चालीसा म्हटल्याने काही लोकांना इतका राग का येतो हा सवाल त्यांना कधीतरी विचारा की तुम्हाला का राग येतो. हनुमान चालीसा म्हटल्यानंतर भोंगे वाजल्याने जर राग येत नसेल तर हनुमान चालीसाने राग यायला नको. त्यामुळे मला असं वाटतं की याचं उत्तर हे त्या लोकांना विचारलं पाहिजे ज्यांना हनुमान चालीसा ऐकून राग येतो. आज मुंबईमध्ये भोंगे लावण्यावरून कारवाई काही करण्यात आली आहे. यावरून शिवसेनेचं हिंदुत्व संपलंय असं मनसेचे संदीप देशपांडे म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ते संदीप देशपांडे काय म्हणतात तर मग यांचं काय. मला तुम्ही आमच्याबद्दल प्रश्न विचारा ना. मी काय त्याचा तिसऱ्याचा प्रवक्ता नाही आहे. मी भारतीय जनता पक्षाचा नेता आहे. असं तुम्हाला वाटतं का? असं आहे, मी मागच्या वेळेसही म्हटलं की ज्यावेळी शिवसेनेच्या विभाग प्रमुखाने उर्दूमध्ये कॅलेंडर काढून जनाब बाळासाहेब ठाकरे असं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव छापलं, त्यावेळीच हिंदुत्ववादी असलेली शिवसेना ही आता सुडो सेक्युलर झाली, छद्म धर्मनिरपेक्षवादी झाली. आमचं कुठल्याही धर्माला विरोध नाही, कुठल्या धर्माच्या प्रार्थनेला विरोध नाही, पण लांगुल चालनाला आमचा विरोध आहे. त्यामुळे तीही लांगुल चालन करायला लागली. मग शिवसेनेचे नेते अजान स्पर्धा जर भरवत असतील तर हे प्रश्न तर निर्माण होतीलच. शरद पवारांच्या घरावरती जर काल दगडफेक झाली किंवा जो राडा झाला, काही राडा म्हणतात, काही उद्रेक म्हणतात, पण एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तुमच्याही काळी होतं. तीही मागणी विलिनीकरणाची होती. आज त्या मागणीकडे तुम्ही कसं बघताय आणि मागणीचं समर्थन करताय? असं आहे की या संपूर्ण आंदोलनामध्ये आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत होतो. सातत्याने त्यांचे प्रश्न आम्ही लावून धरले. मात्र सरकारने प्रचंड आडमुठी भूमिका घेतली. मी तर सरकारला हेही म्हटलं होतं की ठीक आहे, तुम्हाला जर विलिनीकरण करायचं नसेल तर 2 पावलं पुढे येऊन अजून काय मार्ग निघू शकतो तो प्रयत्न करा, पण आम्ही चर्चाच करणार नाही. या कंडिशन असतील तर आम्ही चर्चा करू. ही जी काही भूमिका सरकारने घेतली आणि 5 महिने हा संप चिघळत ठेवला हे अतिशय चुकीचं होतं. आणि मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांचा मोठा उद्रेक आजही आपल्याला पाहायला मिळतोय. तथापि पवार साहेबांच्या घरावरची घटना घडली ती चुकीची आहे आणि त्याचा आम्ही निषेधच करू. पण या हल्ल्याचा आरोप बीजेपीकडे व्यक्त केला जातोय आणि बीजेपी या पाठीमागे असं आहे की सगळ्या पक्षांमध्ये काही अल्पबुद्धीचे लोक असतात. असे अल्पबुद्धीचे लोक अशा प्रकारचं वक्तव्य करत असतात. भारतीय जनता पक्ष मागून वार करणारा नाही, आम्ही समोरून वार करणारे लोक आहोत. आणि अशा प्रकारे पवार साहेबच काय कुठल्याही नेत्याच्या घरावर अशा प्रकारचा हल्ला होणं हे निषेधार्ह आहे. पण माझा पुन्हा सवाल हाच असणार आहे की पत्रकारांना माहिती आहे की अशा प्रकारचा या ठिकाणी लोक जात आहेत, त्या ठिकाणी ते बॅनर लावत आहेत, ते 1 तास आधी पत्रकारांना SMS देत आहेत, तुमचे कॅमेरे घेऊन उपस्थित राहा. सगळा मीडिया कॅमेरा घेऊन उपस्थित राहत आहे आणि पोलीस झोपले आहेत. खरा सवाल पोलिसांना विचारला पाहिजे. आणि हे जे सत्ता पक्षातले कमी बुद्धीचे लोक या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर आरोप करतायत त्यांना लाज वाटली पाहिजे की त्यांचं सरकार असताना पत्रकार पोचतायत पण पोलीस पोचत नाही आहे. पण मला असं वाटतं हे त्यांच्या लक्षात आलं आहे आणि त्या लाजे खातरच
हा विषय डायव्हर्ट करण्याकरता ते इकडे तिकडे आरोप लावतात. आताचे गृहमंत्री गुळगुळीत असल्याचा टीका होते, त्याचमुळे हे सगळं घडते का? मला असं वाटतं की आता जे गृहमंत्री आधीचे गृहमंत्री मुळातच सरकारच नाही आहे, तरी तो गव्हर्नर राष्ट्रपती राजवट लागू व्हायला सगळे हे केले जाते, असा एक आरोप आहे. शेखर पाटील पत्रकार आपला आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात आहेत आणि तिथे ते पत्रकारांशी बोलत होते. आज सकाळीच त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं, रामाचं देखील दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली. भाजपकडून महाराष्ट्र केसरीला 5 लाखांचं बक्षीस भाजपकडून देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं आणि त्याचबरोबर इतर अनेक मुद्द्यांना त्यांनी पत्रकारांना उत्तरं दिली. आणि यासोबतच वेळ झाली दुपारच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.